लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ट्विट करत निधी वाढीचेही संकेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार प्रदान। सोन्याचा भाव आज पुन्हा घसरला। सोनं प्रतितोळा 8,000 स्वस्त। सोन्याचे दर प्रतितोळा 64,500 रुपयांवर तर चांदीच्या दरात 3,200 रुपयांची घसरण। लोकशाहीचा मुखवटा लावून शेख हसीना राज्य करत होत्या। बांगलादेशच्या स्थितीवरून राज्यकर्त्यांनी धडा घ्यावा। संजय राऊत यांचा मोदी शहांवर हल्लाबोल। बांगलादेशातील अराजकतेवर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, खासदार संजय राऊत यांची मागणी। फडणवीसांवर अनेक कावळ्यांनी हल्ले केले, ते रक्तबंबाळ झाले। फडणवीसांच्या झूठ बोले कौवा काटेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर। राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त। मराठा आंदोलक आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या वादानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। देशात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ। वर्षभरात बँक खातेदारांच्या 177 कोटी रुपयांवर सायबर चोरट्यांचा डल्ला। ऑलिम्पिकमध्ये नवा अध्याय लिहिण्यासाठी भारतीय हॉकी टीम सज्ज। उपांत्य फेरीमध्ये आज जर्मनीशी होणार सामना। भारताचा धावपटू अविनाश साबळे ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारामध्ये ऑलिम्पिकची फायनल गाठणारा अविनाश पहिला भारतीय पुरुष खेळाडू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।